नमस्कार. तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला स्टार्टिंगला कळलंच असेल व्हिडिओमध्ये काय असणार आहे. तर मग मी म्हटलं आता नवरात्र आलेला आहे, सगळं साफसफाई पण करायची आहे. तर पहिल्यांदा आपण फ्रीज साफ करून घेऊया. म्हणून मी पहिल्यांदा फ्रीज स्वच्छ करून घेतलं, पूर्ण सगळं क्लीन करून घेतला. ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा मी कंटेनरमध्ये ठेवून देते, त्या निवडून वगैरे. आणि जे आपण स्टोअर सामान करतो म्हणजे जे कडधान्य वगैरे असतात ना, ते सुद्धा मी डब्यात न ठेवता मी फ्रीजमध्येच ठेवते, जेणेकरून त्याला किडे नाही लागणार. नाही तर थोडंसं जरी समजा आपला जर काही यूज झाला नाही तर त्याला किडे वगैरे लागतात. मैद्यालासुद्धा जाळी वगैरे होते किंवा रव्यालासुद्धा जाळी वगैरे होते. त्यामुळे ना मग मी ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत असते. फ्रीजमध्ये ते चांगले राहतात, अजिबात खराब होत नाही, जाळीसुद्धा लागत नाही त्यांना जाळीसुद्धा लागत नाही आणि ते चांगले राहतात. रवा वगैरे आपण चाळून तर घेतोच, पण जर का आपण बाहेर ठेवलं ना तर त्यात बारीक बारीकसुद्धा आळ्या होतात, आपल्याला ते दिसून येत नाहीत आळ्या. म्हणून मी ते फ्रीजमध्येच ठेवते. हे जे डबे आहेत ना, मी ते स्टार बाजारमधून घेतलेले आहेत. मला हे डबे आत्ता लक्षात येत नाही आहेत कितीला पडले, पण खूप चांगली क्वालिटी आहे याची, जाड पण आहे आणि फ्रीजमध्ये सुद्धा ते छान दिसायला. हे असे भाज्यांनासुद्धा तुम्ही ते यूज करू शकता आणि जर का काही कडधान्य असतील ना त्यासाठी सुद्धा यूज करू शकता. मी शेंगदाणेसुद्धा फ्रीजमध्येच ठेवते, जेणेकरून त्याला जाळी होणार नाही आणि ते शेंगदाणेसुद्धा खाऊट होणार नाहीत. आणि डाळी, सगळ्या प्रकारच्या डाळी, फक्त तूर डाळ आपल्याला जी नेहमी लागते किंवा मूग डाळ लागते ती मी फ्रीजमध्ये नाही ठेवत. हरभऱ्याची डाळसुद्धा मी फ्रीजमध्ये नाही ठेवत, पण बाकीचे जे कडधान्य आहेत, अख्खा मसूर वगैरे, ते सगळं मी फ्रीजमध्ये ठेवते. हे जे हरभरे आहेत ना, मी हरभरेसुद्धा फ्रीजमध्ये ठेवले, जेणेकरून त्याला आतून कीड लागणार नाही, नाहीतर बाहेर ठेवलं ना तर खूप कीड लागते. हे अख्खे मूग आहेत, हे सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते आता. आणि बटर तर आपण फ्रीजमध्ये ठेवतोच. हे बटरचा पण सुद्धा डबा भेटतो असा, ते स्टार बाजारमध्ये भेटतात बटरचा. तर त्याच्यामध्ये बटर ठेवून द्यायचं, जेणेकरून ते बटर इकडे तिकडे पसरणार नाही किंवा ते उघडं राहून त्याला वाससुद्धा कशाचा लागणार नाही. ते आपण फ्रीजरमध्येच ठेवून द्यायचं. जर का तुम्हाला असे कंटेनर पाहिजे असतील, म्हणजे डबे वगैरे पाहिजे असेल, तर स्टार बाजारमध्ये उपलब्ध आहेत. क्वालिटी खूप छान आहे. आणि हे पिंकवाले डबे मी दुकानातून घेतलेले आहेत, ते स्टार बाजारमधले नाही आहेत. आणि हे जे कंटेनर आहेत ना, काचेचे बाउल्स आहेत ना, हे मी स्टार बाजारमधूनच घेतलेले आहेत. हे सुद्धा खूप छान आहे. यातसुद्धा तुम्ही भाजीसुद्धा स्टोअर करू शकता, तयार म्हणजे आपण जी भाजी बनवली आहे, भाजी, भात वगैरे काही पण म्हणा, ह्यात तुम्ही स्टोअर करू शकता. किंवा तुम्हाला काही वस्तू ठेवायची असतील तर तीसुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि चीज वगैरे सुद्धा तुम्ही पॅकेट आणत असाल तर ते सुद्धा तुम्ही असं डब्यांमध्ये स्टोअर करू शकता, जेणेकरून आपला फ्रीजसुद्धा स्वच्छ आणि नीटनेटका राहील. तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी जो फ्रीजरचा कप्पा आहे ना, त्याच्यामध्ये वरती फक्त जे पहिले व्हाईटवाले हे कंटेनर होते, बाकीचे दुसरे मी नंतर आणलेले आहेत. तर म्हणलं आता सगळं नीट स्टोअर करावं, जेणेकरून आपला फ्रीजसुद्धा नीटनेटका दिसेल आणि स्वच्छ वाटेल. तर आता नवरात्र आलेलं आहे, तर म्हणलं चला आता साफसफाई पण करून घ्यावी आणि सगळं नीटनेटकं पण राहील आणि स्वच्छ पण राहील. तर तुम्ही बघू शकता, अजिबात पसारा वाटत नाही आहे फ्रीजमध्ये, खूप स्वच्छ वाटतो आहे. आणि फ्रीजसुद्धा मी क्लीन करून घेतला होता. चीज वगैरेसुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवते. आणि जे काही मुलांसाठी जे आपण स्नॅक्स आणतो ते सुद्धा आपण फ्रीजरमध्ये असं ठेवू शकता. तुम्ही ते एखाद्या कंटेनरमध्ये डब्यामध्ये सुद्धा ते स्टोअर करू शकता. तर अशा प्रकारे मी हे सगळं स्टोअर केलेलं आहे. हा फ्रीजरचा पूर्ण अख्खा फ्रीजरचा कंटेनर आहे, हे जे डाळी वगैरे ठेवलेत. आणि इकडचा फ्रीज आहे. आणि मी खोबरंसुद्धा फ्रीजमध्येच ठेवते, जेणेकरून त्याला बुरशी वगैरे लागणार नाही. जाम वगैरे, सॉसेस, आपलं टोमॅटो केचप मी फ्रीजमध्ये नाही ठेवत, तो फक्त बाहेर ठेवते. पण बाकीचे सगळे जे सॉस असतात ना, आपले शेजवान राईसला लागणारे सॉस
ते सगळे मी फ्रीजमध्येच ठेवते। मसालेसुद्धा एका कंटेनरमध्ये मी स्टोअर करून ठेवलेले आहे, जेणेकरून ते सगळीकडे पसरणार नाहीत आणि आपल्याला घेताना सुद्धा नीट घेता येईल आणि त्यात सांडणारसुद्धा नाही। इकडे तिकडे फ्रीजमध्ये सांडलं तर त्याच्यामध्येच पडेल ते, त्यामुळे मी एका कंटेनरमध्ये। आणि हे जे आहे ना, हे बॉटलसाठी आहे। पाणी वगैरे तुम्ही गार पित असाल तर ते ठेवायचं त्यात, पण आम्ही पाणी यूज करत नाही गार, आम्ही साधंच पाणी पितो, म्हणून मी तिथं ते सगळे सॉस वगैरे ठेवलेले आहे, जेणेकरून ते लगेच घेता येतील आपल्याला। पालेभाज्या वगैरे मी डब्यामध्येच ठेवत असते आणि जे आपल्या दुसऱ्या भाज्या असतात ना, ते हे 2 कंटेनरमध्ये ठेवते फ्रीजच्या। तुम्ही फ्रीज कसं ऑर्गनाइज करता किंवा तुम्ही फ्रीजमध्ये कसं सामान कसं स्टोअर करून ठेवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।